नमस्कार. आजच्या दिनविशेष या सत्रात मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात एका प्रेरणादायी विचाराने करू. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. जाणून घेऊ 9 डिसेंबरचे दिनविशेष. 9 डिसेंबर 1995 रोजी बारामती पुणे या थेट रेल्वेचा शुभारंभ झाला. 9 डिसेंबर 1971 रोजी संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात अर्थात युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश झाला. 9 डिसेंबर 1966 रोजी बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. आजच्याच दिवशी 1961 साली ब्रिटनपासून स्वतंत्र होऊन तांझानिया या देशाचा जन्म झाला. 9 डिसेंबर 1900 रोजी लॉन टेनिसमधील डेव्हिस कप या स्पर्धांना सुरुवात झाली. 9 डिसेंबर 1753 रोजी थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला. 9 डिसेंबर 1946 रोजी सोनिया गांधी यांचा जन्म झाला. 9 डिसेंबर 1946 रोजी चित्रपट अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म झाला. 9 डिसेंबर 1878 रोजी कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षण मंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 मे 1950 रोजी झाला होता. 9 डिसेंबर 1868 रोजी नायट्रोजन पासून मोठ्या प्रमाणावर अमोनिया वायू मिळवण्याची पद्धत शोधणारे व नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटज हेबर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 जानेवारी 1934 रोजी बाझेल, स्वित्झर्लंड येथे झाला. 9 डिसेंबर 1608 रोजी कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 नोव्हेंबर 1674 रोजी झाला होता. 9 डिसेंबर 1997 रोजी कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत शिवराम कारंथ यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1902 रोजी कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक येथे झाला. 9 डिसेंबर 1942 रोजी हिंदी चीनी मैत्रीचे प्रतीक डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1910 रोजी झाला. ते दिनविशेष हे सत्र इथेच थांबूया व पुढील दिनविशेष या सत्रात भेटूया. आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटते हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. धन्यवाद.